नमस्कार. देशोन्नती डिजिटलमध्ये मी आनंद आंबेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान आटोपलं आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आणि आजच्या या दिवशी देशाच्या 18व्या लोकसभेला पहिला खासदार देखील मिळाला. कारण सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला आहे. या ठिकाणी भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्र देखील दिलं. त्याचं झालं असं की सुरतमधले काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर या ठिकाणच्या निवडणुकीत एक रंजक वळण आलं. इतर सर्व उर्वरित उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्यानं दलाल हे विजयी झाले. भाजपनं तर त्यांच्या उमेदवाराच्या विजयाचा जल्लोषही सुरू केला. निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर सुरत लोकसभा जागेवरील उमेदवारांचा आकडा 9 वर आला होता. त्यानंतर सर्व अपक्ष उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर सर्वांच्या नजरा बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाल भारती यांच्यावर होत्या. पण अखेर प्यारेलाल भारती यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अखेर भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं. आता बघूया कुंभानी यांचा अर्ज का रद्द झाला. गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघातील या प्रकारानंतर विरोधकांना मतदानापूर्वीच मोठा धक्का बसला. भाजपनं काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. वादानंतर काँग्रेस उमेदवाराचे समर्थक उपस्थित राहिले नाही, त्यामुळे हा फॉर्म रद्द करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक एजंट दिनेश जोधानी यांनी कुंभानी यांच्या समर्थकांवर आक्षेप घेतला होता. रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद सादर केले. त्यानंतर यावर निर्णय सुनावण्यात आला. निलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या 4 जणांपैकी 3घांनी फॉर्मवर सह्या केल्या नसल्याची शपथ घेतली होती. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी निलेश कुंभानी यांच्याकडे याबाबत त्याचं काय म्हणणं आहे असं स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यासाठी त्यांना रविवारी 21 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. रमेशभाई बलवंतभाई पोलारा, जगदीश नागजीभाई सावलिया आणि ध्रुवीन धीरूभाई धमेलिया यांनी निलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या केल्या. जगदीश सावलिया निलेश कुंभानी यांचे जावई, तर ध्रुवीन धमेलिया त्यांचे पुतणे आहेत. रमेश पोलारा त्यांच्या व्यवसायातील भागीदार राहिलेले आहेत. हे तिघही निलेश कुंभानी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांनी असं का केलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु या प्रकारानंतर हे सगळे संपर्कात नाही. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणानंतर अपहरणाचा दावा सुद्धा करण्यात आला. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या समर्थकांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा केला. निलेशभाईंच्या समर्थकांचं अपहरण करण्यात आलं आहे, तसंच त्यांना गोपनीय ठिकाणी नेण्यात आलं आहे. त्यांचे फोन सुरू नाहीत. कुणीतरी धमकी देऊन दबाव निर्माण करून शपथपत्र घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन दिलं असा आरोप आप नेते गोपाल इटालिया यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान कुंभानी यांनी उमरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांच्या समर्थकांच्या अपहरणाचा आरोप केला आहे. समर्थकांचं अपहरण झाल्याच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि सुरतचे माजी महापौर जगदीश पटेल यांनी म्हटलं की निवडणूक असो की नसो, काँग्रेस नेत्यांना भाजपवर आरोप करण्याचं काम आहे. सर्वांच्या उपस्थितीत फॉर्म दाखल करण्यात आले, पण काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांनी अचानक शपथ घेतली ते त्यांचे लोक होते. भारतीय जनता पक्षांचा या सर्वांशी काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पत्रकारांनी दलाल यांना तुम्ही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पैसे दिले असा आरोप होत असल्याचा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी देशात 400 जागा जिंकत आहे, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी करण्याची आम्हाला गरज नाही. अशा या आरोपांच्या फैरी झडत असताना दलाल यांचा विजय मात्र झाला हे तितकंच खरे. अशा स्पेशल रिपोर्ट बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्रत्येक बातमी देशोन्नतीची शेअर करा. धन्यवाद.